एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगा मुंबईत येतो, वकील होतो, महापालिकेत कामालाही लागतो आणि तिथून बाहेर पडतो, त्यानंतर शिक्षक होतो। हळूहळू बाळासाहेबांची भाषणंही कानावर पडतात आणि शिक्षकाचा होतो तो कडवट शिवसैनिक आणि बघता बघता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, केंद्रात मंत्री आणि लोकसभेचा अध्यक्षही होतो। तर एक दोन ओळीत सहज वाटावा असा मनोहर जोशी अर्थात जोशी गुरुजींचा प्रवास शक्य झाला होता तो केवळ बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच। अशाच या बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकाचं आज निधन झाले। तर जोशी गुरुजींच्या निधनाने महाराष्ट्राने एक सुसंस्कृत राजकारणी गमावल्याची भावना आता सर्व स्तरातून व्यक्त केली जाते। याच निमित्ताने पाहुयात वकिलाचे जोशी गुरुजी कसे झाले आणि जोशी गुरुजींचे मुख्यमंत्री जोशी कसे झाले ते। मनोहर जोशी यांचं मूळ गाव हे बीड मधील असलं तरीही त्यांचा जन्म मात्र रायगड मधला होता। 2 डिसेंबर 1937 रोजी रायगड जिल्ह्यातील नांदवी या गावी एका मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता। तर त्यांच्या जीवनातील सुरुवातीचा काळ हा संघर्षाचा होता। मनोहर जोशींचे वडील हे भिक्षुकी करायचे, त्यामुळे जोशींनीही पुढे हे काम स्वीकारलं। मात्र पुढे शिक्षणाच्या निमित्ताने जोशी हे मुंबईत आले आणि MA LLB झाले। तर या शिक्षणाच्या जोरावर त्यांना मुंबई महापालिकेत नोकरी सुद्धा मिळाली। मात्र या नोकरीत त्यांचं मन लागत नव्हतं आणि त्यांचा कल हा व्यवसायाकडे होता। त्यामुळे त्यांनी शिक्षण क्षेत्रात उडी घेतली आणि विद्यार्थ्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देणाऱ्या कोहिनूर इन्स्टिट्यूटची स्थापना केली। त्यामुळेच त्यांना गुरुजी म्हणूनही ओळखलं जातं। पुढे जोशी हे बाळासाहेब ठाकरे यांच्या संपर्कात आले आणि त्यांचं आयुष्यच बदललं। बाळासाहेबांच्या भाषणांनी आणि विचारांनी भारावून त्यांनी राजकारणात प्रवेश केला। तर कट्टर शिवसैनिक आणि बाळासाहेबांचे निष्ठावंत अशी त्यांची ओळख होती, जी शेवटपर्यंत कायम राहिली। मनोहर जोशी यांचं संघटन कौशल्य वाखाणण्याजोगं होतं। तळागाळातील लोकांशी त्यांचा दांडगा संपर्कही होता आणि त्यांची हीच खासियत बाळासाहेबांच्या नजरेत सुद्धा भरली होती। 1970च्या दशकात जोशी हे विधान परिषदेवर निवडून आले। यानंतर 1976 ते 1977 या 2 वर्षाच्या काळात ते मुंबईचे महापौर म्हणून सुद्धा त्यांनी काम केले। तर 1980च्या दशकात ते शिवसेनेचे प्रमुख नेते म्हणून उदयास आले होते आणि 1995 ते 1999 या 4 वर्षात युती सरकारचे मुख्यमंत्री म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिलं होतं आणि 4 वर्षांनंतर राजीनामा देतेवेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या एका शब्दावर थेट राजभवनावर जाऊन राजीनामा दिला होता। त्यानंतर केंद्रातील अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये ते अगोदर केंद्रीय मंत्री आणि नंतर 2002 ते 2004 या काळात लोकसभा अध्यक्षही झाले। तसंच ते 6 वर्ष राज्यसभेचे खासदारही राहिलेले आहेत। एक वकील, एक शिक्षक, एक शिवसैनिक, एक नगरसेवक, एक महापौर, विधान परिषद, विधानसभा अशा दोन्ही सभागृहातील आमदार, याशिवाय विरोधी पक्षनेते, मुख्यमंत्री, लोकसभा आणि राज्यसभेचे खासदार तसंच केंद्रीय मंत्री आणि लोकसभेचे अध्यक्ष अशी एक चढत्या क्रमांकाची पदं त्यांनी यशस्वीपणे भूषवली होती। तर जोशी यांच्या या यशात दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा मोठा वाटा होता। मात्र मागच्या काही दिवसांपासून जोशी हे वयोमानामुळे सातत्याने आजारी होते आणि आरोग्याच्या अनेक समस्यांनीही त्रस्त होते। त्यांना ब्रेन हॅमरेजचाही त्रास होता। मागच्या वर्षी त्यांना हिंदुजा रुग्णालयातील ICUत दाखल करण्यात आलं होतं आणि यानंतर ते कोमात गेले होते। तर त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहितीही रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली होती आणि त्यानंतर काल हार्ट अटॅक आल्यानंतर त्यांना पुन्हा एकदा हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आणि अखेर आज पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आणि बाळासाहेब ठाकरेंचा एक कट्टर शिवसैनिक आज काळाच्या पडद्याआड गेला। बाळासाहेब नेहमी म्हणायचे, माझी शिवसेना ही तमाम शिवसैनिकांच्या बळावर उभी आहे। त्यातीलच एक शिवसैनिक आज काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना आता सर्वच स्तरातून व्यक्त केली जाते। लेट्सअप मराठीतर्फे राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली।